श्री गुरुदेव दत्त. मी मुलांना स्कूलमध्ये सोडवल्यानंतर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते आणि माझं दर्शन केल्याच्या नंतर बघा आता 9:30 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता की बिलकुलही ऊन नाही आहे. पूर्ण एकदम असं थोडंसं धुकं पडल्यासारखं होतं, पण छान फ्रेश वाटत होतं. म्हणजे वातावरण छान होतं, फ्रेश एअर येत होती. त्यानंतर मी ऑफिसला गेले आणि ऑफिस सुटल्याच्या नंतर आज इथे आठवडा बाजार असतो, तर मी आठवडा बाजारात नेहमी जात असते. कारण मला आवडतात खूप रताळी आणि मी रताळी शोधण्यासाठी गेले, पण मला काही रताळी भेटली नाही. मग मी तशीच त्यानंतर मुलीच्या स्कूलमध्ये गेले आणि मुलीच्या स्कूलमध्ये जाताना रस्त्याने एक नदी लागते, प्रवरा नदी आहे ही. सध्या बघा पाऊस झालेला आहे आणि अतिशय सुंदर नदी आहे ही आणि थोडंसं गढूळ पाणी आहे, पण पूल आहे. पुलाच्या खालून नदी वाहते, अतिशय सुंदर आहे. हाऊ वॉज द पेपर? मी गेला आणि आई तुम्ही ना ड्रॉइंगच्या पेपरमध्ये नाही का बीच किंवा लोटसची ड्रॉइंग होती आणि त्याच्यामध्ये मी लोटसची ड्रॉइंग खूप छान काढली. कम्प्युटरचा इतका सुद्धा हार्डन गेला आणि मला एकदम पेपर झाल्यानंतर फ्रेश वाटत होता आणि तो डब्याला जो पेपर दिला होता ना खूप आवडला. आणि फायनली आली आहे मी माहेरी आणि आता इथे मस्त रेस्ट करणार मी आणि रिलॅक्स फील होतं माहेरी आलं की. कडेने ही सुंदर ग्रीनरी आहे. आणि आता त्यानंतर मी गुलाबजाम होते, तर ते मस्त गुलाबजाम खात बाहेर बसलेली आहे. मी खुरपं कापते. काय करते? गवत कापते. बरं बरं. आई मी ना गवत कापते. आई तुझ्या ऑफिसला गेले ना तेव्हा मी आजीला काहीच त्रास नाही दिला. हँडवॉश घेतला, मग मध्ये भरला, इकडे तिकडे टाकला. आजीला काहीच त्रास नाही दिला, फक्त 2 वेळा शिकवली. एवढं सगळं केलं आणि तरी आजीला काहीच त्रास नाही दिला तू? नाही. आणि आई मला सगळं माहीत झालं. मी हे पण म्हणू शकते, कुत्रा, मांजर, लॅपटॉप, स्पीच, लॅपटॉप, बांगड्या. लाडू, तू काय करत आहे? आई मी मोठं झाड बनवत आहे. तसा एकदम मोठं मग हे पाणी टाकणार आहे. कसं बनवते तू झाड? मी पहिलं फूल टाकलं, हं. आता हे पाणी टाकणार आहे. हो का? हं. आणि थांब ना, आता मी दाखवते. आता काय होणार याचं? मम्मी मी ना आता याच्यात थोडी माती टाकणार. तू बघा बघ. थांब. आता याचं मोठं झाड बनणार बघ. ते कसं मी एक दिवशी ते बघ किती सारे फुलं आले बघ. हो का? तू तर खूपच काम करते. तुला कोणी शिकवलं एवढं काम? तूच.
हो का? आणखी नाही त्याला आजीने आणखी काय काय शिकवलं मी तुला आणि आजीने? एवढंच. आणखी काहीच नाही शिकवलं? बरं. आई हो. मला तुला काही दाखवायचंय पण तू मला नाही ना. नाही. येऊ का? काय आहे ते? आई हं. हे मी ना मावशीने मला स्वेटर आणि ना जॅकेट घेतलंय त्याच्यामुळे मी हे घातलंय. त्यानंतर मी बनवत आहे मसाले भात. कुकरमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, शेंगदाणे टाकले, कांदा, कढीपत्ता टाकला, छानपैकी परतून घेतला. त्यानंतर मी टोमॅटो टाकलं, तेही छानपैकी परतून घेतलं. बटाटा टाकला. त्यानंतर जिरे, खोबरं, लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ती मी त्या मसाल्यामध्ये टाकली. आणि हे आहे मसूर डाळ, अख्खं मसूर डाळ, तेही टाकलं. त्यानंतर सोयाबीन आहे तेही टाकलं. तेजपत्ता टाकलं, हळद, मिरची, मीठ, हळद आणि मीठ टाकलं आणि थोडंसं हिंग पावडर टाकलं आणि त्याला छान परतून घेतलं आणि त्यानंतर तांदळाप्रमाणे मी त्यामध्ये पाणी ॲड केलं. खूप सुंदर होतं भात. उद्या करायचे आहेत इडली. सो इडलीचं जे काही तांदूळ आणि डाळ आहे ते भिजवलं होतं. ते बारीक करेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि त्यानंतर आम्ही सगळे बसलो जेवायला बसता बसता हनुमानची मालिका चालू होती, तर ती बघत आम्ही एन्जॉय केला. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपली काळजी घ्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. श्री गुरुदेव दत्त.